सुप्रभात मंडळी. तर आता आम्ही निघालो आहोत. आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत साऊथ गोवा. तर मग आता जस्ट निघालोय, सगळे एकदम फुल रेडी आहेत. तर मॅप टाकतोय आणि मग चला आपण निघूया आता लगेचच. तर लगेचच आपण पहिला ब्रेक घेतलेला आहे, तो आहे चायसाठी. कॉफी आहे का? एक कॉफी तुला आणि दो कॉफी और 3 चाय. चला पटकन. तो 3 कॉफी 2 नाही मला दो 3 कर दो. आता आम्ही आलो आहोत पालोलेम बीचला. तिकडे म्हणजे एकदम जस्ट किती किलोमीटर राहिले तरी सर्वेश? 600 मीटर आहे. 600 मीटर राहिले आहेत. पोचलो डायरेक्ट. आपला ट्रान्झॅक्शन तिकडून इकडे झालाय मग वडापाव खाण्यापासून. मला जेवढं मुंबई ते गोवा वेळ नाही लागला तेवढा आम्हाला नॉर्थ गोवा टू साऊथ गोवा वेळ लागला का वाटतं. खूपच जास्त एकदम असं. आम्ही एकदम स्पीड लिमिट मध्ये चालत होतो. एकदम 70च ठेवत होतो, मॅक्स 80. त्यामुळे एकदम आरामात आलोय. आता एकदम नॉर्मल आपलं मार्केट टाईप वाटतंय एकदम. दाखवतो मार्केट. हे बघा थोडं मार्केट टाईप आहे. तर बघूया आपल्या एंट्रन्स मध्ये कसं असणार आहे. आपण एंटर करत आहोत पालोलेम बीचच्या मेन एंट्रन्स मधून. आम्ही दोघं जस्ट चेक करायला आलो की खरंच इथे कायाकिंग होते की कसं काय आहे. आणि एक नॉर्मल जस्ट आपलं बोलतात ना एक ॲव्हरेज अमाऊंट विचारून घेऊ की केवढा आहे. कारण आम्हाला अजून एक बीच माहिती आहे, कासा दे रामा असं काहीतरी. कोलाला पण आहे जे आपण आज एक्सप्लोर करणारच आहोत. त्यानुसार बघूया. एकदम खारा वाऱ्यात येतो एकदम सुगंध. हे बघा बीच एकदम मस्त आहे. पालोलेम बीच रिसॉर्ट हेच मी बघितलेलं आहे ह्याच्यावरती. छान आहे म्हणजे नॉर्मल आहे. त्या साईडला पण एक थोडा कोस्ट आहे. चला पोरांना एकदा विचारू तर खाली. सेल्फ है और मतलब ऐसे ही जाना पड़ेगा स्ट्रेट. इधर से जाने जो बोट है ना अभी घूमने का माउंटेन के पास नहीं जाने का, थोड़ा नजदीक नहीं. कितना देर मिलेगा? 1 आवर 250 रुपीज़ पर पर्सन. लाइब्रेरी मिलेगा उसको. ओके. और एक बोट में कितने? 2 जन. अभी अच्छा है सर क्योंकि अभी लहर नहीं है ना. एक बोट में 2 ना. एकटा पडेल कोणतरी. मी जातो एकटा. 2 डबल एक सिंगल लेना पड़ेगा. सिंगल है अपने पास? हाँ मी एकटा जाणार. पोरांनो काय करायचं? चला तिकडेच चला. दुसरीकडेच जाऊया. आपल्याला डायरेक्ट बोट देणार ते. 2 जण एका बोटवरती. आपली रिस्क आपलीच फक्त बोट देणार. 250 रुपीज आहे पर पर्सन. तर आम्ही तो प्लॅन ड्रॉप केलाय मगाचा आणि आम्ही आता चाललो आहोत कोला बीच. कारण तिकडे कायाकिंग गोड्या पाण्यात होणार आहे. तर बघूया म्हणजे ते असं आपण जाणार ते समुद्र लाटांच्या मधून असं तर ते फील नाहीत. आणि ऊन पण एवढं कडक होतं ना. काहीच नाही. आम्ही तरी कोला बीचच्या आता इमेजेस बघितलेत ना, दोन्ही साईडून असं झाडांची शेड आहेत. आणि ते मग व्हिडिओ थ्रू पण चांगलं वाटतं आणि करायला पण चांगलं आहे. ते सेफ पण आहे. तर लाटांचा काही प्रश्नच नाही. तर आता आम्ही चाललो आहोत कोला बीच इकडे. चला आता. तर आता आम्ही पोचलो आहोत कोला बीच. इथे मस्त तिकडे गाडी पार्क केली आहे आणि सगळ्यांनी शॉर्ट्स घातलेत कारण भिजण्याची शक्यता आहेत. तर बघूया आता. आमचं चाललंय की असं जीपमधून जायचं आणि एक वेगळा एक्सपिरियन्स पण आहे जो आम्हाला खरंच खूप आवडीने घ्यायचा आहे. पहिले गूगल पे करते. चला मग आता जाऊया आपण. दूर आहे फुल ऑफ रोडिंग मस्त है. गाड़ी से 10 मिनट पहुंच जाएंगे. 10 मिनट फुल ऑफ रोड है. 2 किलोमीटर वगैरह फुल ऑफ रोड है. फुल ऑफ रोड है. एंजॉय ब्रो. तर कुंदन कसं वाटलं ऑफ रोडिंग? एक नंबर मजा आली आहे. बेस्ट एक्सपिरियन्स आला. बेस्ट एकदम एक्सपिरियन्स बोलाल तर हा असा एकदम चिखल विषय होता इकडे. त्यात ऑफ रोडिंग केली आम्ही. आता बघूया चालत नाही आलो. हा ना कायाकिंगचा कसा एक्सपिरियन्स भेटतो आपल्याला. ते झालंच.
तर आता आम्ही पोहोचलो आहोत इकडे. जस्ट हे बघा इथे गाडी लावली आहे आणि आता ही बघू शकता इथूनच केवढं जबरदस्त वाटतंय. तिकडे बीच आहे आणि तिकडूनच कायाकिंग भेटणार आहे वाटतं. बघूया म्हणजे इथं पण शेवटी समुद्रच भेटलाय पण बघूया काय विषय आहे. आहे का बघा मस्त लाटा येत आहेत. पहिले पेमेंट करून घेऊया त्यानंतर बघूया काय ते. चला थँक्यू दादा एकदम मस्त झालेली. आणि तुमचं नाव? अजय. अजय. चला आता आपण जाऊया खाली. काय आलं वायफाय येतं. हे चोरी चालू आहे थोडीशी. समुद्र आहे पहिला पोचले कोला बीच ते. कुठे जायचं? नॉर्मल शॅक्स आहेत नेहमीप्रमाणे. शॅक बीच तर शॅक हे गोवामध्ये असणारच. कुठल्याही बीचवर जा आणि बाप रे हा व्ह्यू बघा. खाली बघ शिडी आहे. हा रे जवळपास बघायला तर लाल पाणी आहे. शिडी हे यार ते ह्याच्या डोक्यात घालायचं आणलं नाही आपण. ह्याच्या बॅगेत होतं. बघूया आता काय ते. चला आता आम्ही पोचलो आहोत. एक्सपेक्टेशन नुसारच बरोबर होत आहे. हे बघा काय मस्त कॉटेज आहेत एकदम डोंगरावर बांधलेले आहे बाजूला. हा आणि एवढे सारे हे बोट. हेच आहे इथं दादा इथेच गेलते जबरदस्त आहे जे काय आहे ते. एक नंबर. पाच नाही 6 है वो. तर इथे आम्ही थोडं बुक करत आहोत. कायाकिंगचा विषय होतोय. वरती सांगितलेलं वेगळं आता आलंय वेगळं. बघूया आता कसं काय. ते म्हणतात की एकमेकांचा बिझनेस आहे. आमच्याकडून फायदा तसा फायदा. बघूया चला कसं काय. हा आहे आपला गोप्रो व्ह्यू. आता मी जरा मी जुगाड करणार आहे तर मला बोलता नाही येणार आहे. सो चालू करतो आता. सुशील ये पुढे. पोरांनो चल रेस. काय हे चल 1 2 3. तुझ्या सरांनी जातो मी. चल मारत राहा. चल चल मारत राहा मारत राहा. थांब थांब थांब. अरे इथे चल इथे चल. काय संबंध. आरामात मार रे. रिद्धेश कुठं आहे. रिद्धेश हा ब्रेक. ढकल नाही हे असं. हे असं ढकल. खूप गर्दी आहे आणि हा सरळ
तर लगेचच 5 मिनिटात हात दुखलेले आहेत बेकार एकदम. कसं वाटते रे? ओय! पाणी असं थंड आहे पण मजा येते. अरे सर्वेश एक नंबर मजा येते काय? अरे बापरे इथे फोटो सेशन झालाय. हो रे. तर या दोघांनी आम्हाला चॅलेंज दिलं रेससाठी आणि मी आणि अनिमेश आहे, सर्वेश आणि रिद्धेश आहे. बघूया आता कसं काय. थांब थांब, हे रेस आहे, थांब रे, मोठी रेस आहे. चला 3 हा लावून लावून चप्पू मध्ये चप्पू घ्यायला पाहिजे. थांब 3, 2 अरे कुठे राहिला दिसत पण नाही. क्यूट क्यूट ओनली राईट 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 चालेल. आता तरी हळू मारते आम्ही निवांत. जिंकलो ना. ते बघा कुठे आहेत. आज मी झूम मारणार आहे. मी घुसलो पार्किंग होती रे ही पार्किंग होती. हे बघा हे बघा दिसतात का? नसतील दिसत, एवढं पाठी असते. हे बघा आम्ही इझी वन साईड जिंकलो आम्ही. वन साईड कॉम्पिटिशन पण नव्हते आम्हाला. ते कॉम्पिटिशन हे गे रे. तुझा फोन तुझ्याकडे आहे? त्याला फोन सांगितलं असतं. कारण बघा हे परत बोल रे. ठीक आहे परत इथून तिकडे सर. तिकडे चला या 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 परत या. चालते ऍडजस्टमेंट. 3, 2, 1 गो. राईट सॉरी लेफ्ट आई गो. सुशील लागेल थांब. डिस्क्वालिफाईड. पाच काय केलं नाही. नाही निघणार इथून पण आले. त्यांना तिकडे ढकल. चलो मार. चालू आहे. ये राईट. अरे एकदम कोऑर्डिनेशन झालं आपलं. आणि तर कोण ना आपल्याशिवाय. सुशील चल. हो नंतर मला मी जिंकलो. आला हिला ढोकू. लेफ्ट वन चल. ही वरची वायर वन साइड. महाराज जीवन करत नाही. वन साइड क्यूट.
इझी ही बघा वरती इझी दमलं थांब. चहा पाणी नाश्ता सगळं झालं आमचं. हे बघा आताच फिनिश लाईनला पोहोचतायत. हा बघा हा पण आला. हा मस्त मस्त धर धर धर. हा इझी ब्रो इझी इझी. वन साइड. एक झोप काढली निवांत आले सगळे ते. हा ना चल इकडे नाही आता. ये सुष्मित हो ना. हा ठीक आहे 3 2 चल चल चल. राईट लेफ्ट राईट. वन साइड वन साइड वन साइड वन साइड वन साइड. राईट राईट फक्त राईट. लेफ्ट राईट राईट सांगा जाऊ दे. गेले ते तो नाही आले. पटकन लेफ्ट लेफ्ट. चल आश्रयत नदी येतच नाही येत. हा काय ये साईड ये साईड. वन साइड हारला वन साइड. थँक्यू. तो बघ उलटा फिरला. इझी 3 रेस लगातार. 3 रेस. अर्ध्या तासात पण पोहोचत नाही. ते बघ अजून फिरले होते उलटे हार मानतात बोलतात. व्हेरी इझी. हा दम लागला पण काही बोला बेकार दम लागतोय. त्यातल्या हे फन ऍक्टिव्हिटीज करतोय आम्ही काय नाही काय. लोकांमध्ये खूप इझी वाटतं ते. हा. बाबा हे बघ भाईसाहेब आले बाहेर. हू चला रेस नंबर 4. पोहोचलो आपण. 2-1 झालं 2-1. 3 2 तू बोल तू बोल चालू. सुष्मित लावून टक्कर देताना लेफ्ट ओनली लेफ्ट ओनली लेफ्ट ओनली लेफ्ट. अरे काय पण प्रूफ प्रूफ बघितली माझ्या. हे काय खाली यांना कोणता वाटतंय गो. आपल्याला पकडून चला. इझी इझी. वन साइड. हात गेले. ये दाखवतो ये तुला चीटर. ये ये प्रूफ आहे डायरेक्ट प्रूफ. ये दाखवतो. तो बघ अजून तिथपर्यंत पोहोचतो ते. तर एवढ्या जास्त ॲक्टिव्हिटीज नंतर सगळेजण खूप जास्त दमलेले. तर आपण ब्लॉग करायचा तर राहूनच गेला. तर मग बघूया पुढे काय आता. इथे 3 विकेट पडल्यात. ही 1 विकेट ही 1 विकेट उठला काय पटकन. इथं प्युअर विकेट पडली आहे. अशी पण पडलेली आता. ड्रायव्हर आहे सावध आहे. घरी चाललोय आपण कॅन्डोलिनलाच. अरे काय नाही. तर मगाशी आता आम्ही मस्त आराम वगैरे करून घेतलाय. आता आम्ही सगळे चाललो स्विमिंग करायला. कारण काल तर मिळालं नाही तर आता आमचं चाललंय जरा. तर चाललोय स्विमिंग करायला. जरा खाली टी शर्ट नाही घातलाय. हे बघा सगळे आहेत. हे चालत जायचं ना स्विमिंगला. काय इथं वेगळंच चाललंय. तर चला जाऊया स्विमिंगला. चला जाऊया साफ केलं जाऊया. म्हणजे उडी मारायला पण नाही उडी कसं नको रे. म्हणजे पहिला कोण जाईल त्यासाठी ना. जास्ती की मेजॉरिटी ना. जास्ती की मेजॉरिटी. थांबा हा चल चालू. थांबा आता. सुष्मित आता जातोय पहिले.
ओम बूम बगडी बागोदरी स्वाहा. चालू आहे ना. चल मी तर हलका उतरू काय नाही रे, असं जाण्याचाच फायदा आहे. नाही अरे मी तोंड घासल माझं. हे जाम थंड आहे. हो नाही मी असंच जाईल भाई. जा जा जा. हा आता मी लागतो. चल रे चल. मी पण आहे. तू नक्की टाकणार ना. 3, 2, 1. देवा जय श्रीराम जय बजरंगबली. भाई मी लगेच ठोकलो खाली. चालू आहे. ये थ्रो बॉल. मधला कावळा खेळू. मधला कावळा. जास्तच आम्ही काय खेळलो रे. थ्रोबॉल खूप जास्त जिंकलो बोलते खेळलो. तर रिद्धेश अनिमेश आणि सर्वेश खूप जास्त जिंकत होते. आम्ही लास्टची एकच जिंकलो फक्त. पण खूप जास्त मजा आली. कॉन्स्टंट डिफेंडिंग केली मी आणि सुष्मितने. संघर्ष हा खूप असतो मित्रा. पण ठीक आहे आता काय जेवढं जिंकलो तेवढं जिंकलो. चला आता आंघोळ करायची फक्त. किती खूप लेट पण झालाय. वाजलेत काहीतरी हे बघू शकता 7:05 तिकडे दिसतंय. तर सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत. गेम वगैरे खेळून झाल्यावर मस्त आंघोळ केली सर्वांनी. तर आता आम्ही मच्छी घेतलेली सकाळी. नाही दाखवली अजून. तर ती आम्ही आता मस्त मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी इथे तर आमच्याकडे काय नाही आहेत. त्यासाठी जरा लागणारं सामान घ्यायला चाललंय. माल बनायला. तर चला जाऊया आता आपण. तर आता आम्ही आलो आहोत न्यूटन्स सुपर मार्केटमध्ये. इथे जस्ट आम्हाला काय नाही की नॉर्मल आपल्याला फिश फ्राय करायला जे मॅरिनेशन लागतं ते आम्हाला हवं आहे. त्या व्यतिरिक्त बघू आता पोरांना काय आवडतंय. पण जस्ट बघूया. हे तिकडे बालाजीचे 40 वाले वेफर दिसत आहेत. पण तो चाट चस्का तरी दिसत नाही आहे. नाही दिसत आहे तरी पण. मागे आहे तो बघ. हा बघ. घे ट्रेन मध्ये पण होईल. एक ठेवा पण ट्रेन साठी. 3 बस. हा 3 बस. बघा बघा बघा. बोलते रे व्लॉग मध्ये. घ्यायला काय आलेलो आपण वाढलं. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत. आणि सर्वात पहिला आम्ही चालू केलं आहे ते एका साईडला आहे बघा. इथे जरा बांगडे. हा पहिली गोष्ट आम्ही बांगडे घेतलेत. आणि 1 मिनिट रे. आणि कोळंबी. हा बोट नाही. सकाळ सकाळी मस्त खाली मी आंघोळ करत असताना ह्यांनी मस्त मच्छी घेऊन ठेवलेली. ते एक बरं झालंय. तर इकडे मस्त क्लिनिंग चालू आहे. मस्त मजा येणार आहे. आणि इथे आम्ही कस्टर्ड पण बनवणार आहोत. कॅरेमल कस्टर्ड फ्रुट्सवालं. तर ते बघूया कसं होणार आहे. कारण आम्ही कधी बनवलं नाही आहे. तर बघूया. आणि इथे मस्त थ्रेड बीट काढते प्रॉपर एकदम. एक वाटी ती त्याला ठेवायला की हातातच. ओके.
तर इथे आमचे मस्तपैकी फिश जे आपले कट करून झालेले मस्त मॅरिनेट केलं आम्ही. हे थोडेसे इकडचे ऑथेंटिक हे बघा असं बघू शकता. थोडेसे ऑथेंटिक काय बोलतात मसाले घेतलेत. बघूया कसे होत आहेत. आणि हा सगळी मच्छी साफ करणारा हा माणूस आहे एकुलता एक. सो मच गाईस. आणि प्रॉपर हे बघा हे तरी आणि हे सोडले. हे मी कोरियन स्टाईल मध्ये केलेले. हे आम्हाला थोडं फ्रायसाठी त्याची शेपटी ठेवली ना. आणि हे मस्तपैकी आम्ही मॅरिनेट केलं आहे. आता मस्तपैकी भात करू सगळं करू जे तुम्ही बघणारच आहात. इथे सर्वेशनी मस्त कस्टर्ड बनवलेलं आहे. सगळं पूर्ण काम त्यांनीच केलेलं आहे. तर बघूया आता कसं होतं. चांगला एकदम मस्त एकदम हेवी बनवलं आहे. एकदम फ्रूट एकदम पॉवरफुल. हे आपल्याकडे उरलेत आणि हे मी केलंय जरा कटिंग. तर चला फ्राय पण करून घेतो. चलो. तर इथे आमची 2 बॅच झाले. त्यातले एक थोडंसं आम्ही खाल्लं जे एकदम मस्त झालं आहे. तर इथे आमची करीचं प्रिपरेशन चालू आहे आणि इथे 3rd बॅच जाणार आहे. हे बघा थोडंच उरलं आहे. लवकरात लवकर आम्ही मस्त जेवणार आहोत ज्यासाठी खूप जास्त वाट बघतोय मी आणि खूप टेस्टी झालं आहे. चला. आमचं जेवण मस्त झालेलं आहे. तर हे बघा आमचा मेन्यू. इथे कोळंबी फ्राय, बागडा फ्राय आणि हे आमचं कोळंबीचं कालवण मस्तपैकी. हे राईस. चला मस्त जेवण झालेलं आहे. तर आता मी जेवतो. तुम्ही पण या जेवायला. चला आता व्हिडिओ एंड करायचा वेळ आलेला आहे. तर मग तुम्हाला हा ब्लॉग आवडला. हां ते पण आहे. पण आता ब्लॉग एंड करूया आपण. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. चला सर बाय बाय. शुभरात्री. म्हणजे मला पण बनवायला लागेल थोडंफार. बाय बाय. गुड नाईट. मी